नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं चालू घडामोडीला या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, पोलीस भरती, सरळ सेवा, एमपीएससी तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणाऱ्या चालू घडामोडी तुम्हाला मिळणार पीडीएफ स्वरूपात अगदी मोफत आणि क्विज स्वरूपात सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलवर. त्यासाठी चालू घडामोडीला हे टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि कमी वेळात जास्त अभ्यास करण्यासाठी आपल्या चारही प्लॅटफॉर्म युट्यूब, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि फेसबुकला या चारही प्लॅटफॉर्म सोबत जोडले जा. आपण दररोज सकाळी 6 वाजता चालू घडामोडीचे व्हिडिओ घेऊन येत असतो. आज दिनांक 17 मे 2026. बघूया आजचे प्रश्न. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, भारताचे पहिले मेड इन इंडिया लष्करी विमान एअरबस C-295 गुजरात राज्यातील कोणत्या ठिकाणी तयार केले जात आहे? आणि हे तयार केले जात आहे ऑप्शन सी, वडोदरा. याच्याबद्दलची महत्त्वाची माहिती बघा. संरक्षण क्षेत्रातील स्वावलंबनाला मोठी गती देण्यासाठी एअरबस C-295 या लष्करी विमानाची निर्मिती केली जात आहे. हे भारताचे पहिले मेड इन इंडिया लष्करी विमान असून ते गुजरातच्या वडोदरा येथे तयार होत आहे. तर हा मुद्दा महत्त्वाचा आहे. दुसरा प्रश्न, सागरी पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी भारताचे पहिले मेगा ग्रीन फील्ड शिपयार्ड कोणत्या राज्यात विकसित केले जात आहे? आणि हे केले जात आहे तामिळनाडू या ठिकाणी, ऑप्शन बी. तर हे देशातील पहिले मेगा ग्रीनफील्ड शिपयार्ड असणार आहे. हे शिपयार्ड तामिळनाडू राज्यातील थुथुकुडी म्हणजेच तुतीकोरीन येथे विकसित केले जात आहे. हे परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे. प्रश्न क्रमांक 3, नागरिकांचा देशाच्या विकासात सहभाग वाढवण्यासाठी अलीकडेच दिल्लीमध्ये कोणते 90 दिवसांचे विशेष जन अभियान जनता मोहीम सुरू करण्यात आले आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे मेरा भारत मेरा योगदान, ऑप्शन ए. दिल्लीमध्ये मेरा भारत मेरा योगदान या विशेष मोहिमेची सुरुवात करण्यात आली आहे. हे एक 90 दिवसांचे विशेष जन अभियान जनता मोहीम आहे, ज्याचा मुख्य उद्देश जनसामान्यांना देशाच्या प्रगतीत जोडणे हा आहे. प्रश्न क्रमांक 4, प्रख्यात मनोविकार तज्ञ आणि इन्स्टिट्यूट फॉर सायकोलॉजिकल हेल्थ IPH या संस्थेचे संस्थापक कोण आहेत, ज्यांचे अलीकडेच निधन झाले आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, डॉक्टर आनंद नाडकर्णी. तर डॉक्टर आनंद नाडकर्णी हे महाराष्ट्रातील एक अत्यंत नामांकित आणि प्रख्यात मनोविकार तज्ञ होते. त्यांनी मानसिक आरोग्यासाठी कार्य करणारी इन्स्टिट्यूट फॉर सायकोलॉजिकल हेल्थ म्हणजेच IPH ही प्रसिद्ध संस्था स्थापन केली होती. त्यांनी अनेक पुस्तकांचे लेखन करून मानसिक आरोग्य विषयक जनजागृती करण्यात मोठे योगदान दिले आहे. प्रश्न क्रमांक 5, भारतामध्ये दरवर्षी राष्ट्रीय डेंग्यू दिन कधी साजरा केला जातो? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे 16 मे, ऑप्शन डी. ठीक आहे, तर काल राष्ट्रीय डेंग्यू दिवस होता. तर डेंग्यू आजाराविषयी जनजागृती करण्यासाठी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे दरवर्षी 16 मे रोजी हा दिवस पाळला जातो. तर डेंग्यू हा एडिस इजिप्ती या डासाच्या चावण्यामुळे होणारा एक विषाणूजन्य आजार आहे. या दोनही मुद्द्यावर प्रश्न विचारले गेलेले आहेत. प्रश्न क्रमांक 6, राष्ट्रीय डेंग्यू दिन 2026 ची अधिकृत थीम म्हणजे विषय काय आहे किंवा खालीलपैकी कोणता ठेवण्यात आलेला आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे कम्युनिटी पार्टिसिपेशन डेंग्यू कंट्रोल चेक क्लीन अँड कव्हर, ऑप्शन बी असं या प्रश्नाचं उत्तर आहे. तर 2026 साठीची थीम, ज्याचा अर्थ मराठीमध्ये असा होतो, समूहाचा सहभाग, डेंग्यू नियंत्रण, तपासा, स्वच्छ करा आणि झाका, ही थीम 2026 ची आहे. तर मागील वर्षाची म्हणजे राष्ट्रीय डेंग्यू दिन 2025 ची थीम होती लवकर कृती करा, डेंग्यूला प्रतिबंध करा, स्वच्छ परिसर, निरोगी जीवन. प्रश्न क्रमांक 7, जगभरात दरवर्षी आंतरराष्ट्रीय प्रकाश दिवस म्हणजेच इंटरनॅशनल डे ऑफ लाईट कधी साजरा केला जातो? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे 16 मे, ऑप्शन डी. तर हा दिवस सुद्धा काल साजरा झालेला आहे. विज्ञान, संस्कृती, कला आणि शाश्वत विकासामध्ये प्रकाशाच्या भूमिकेबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. युनेस्कोद्वारे अधिकृत घोषित करण्यात आलेला पहिला आंतरराष्ट्रीय प्रकाश वर्ष दिवस 2018 मध्ये साजरा करण्यात आला होता. तर 16 मे 1960 रोजी भौतिक शास्त्रज्ञ आणि अभियंता थिओडोर मेनन यांनी केलेल्या लेझरच्या पहिल्या यशस्वी ऑपरेशनच्या स्मरणार्थ हा दिवस निवडण्यात आला आहे. प्रश्न क्रमांक 8, आंतरराष्ट्रीय प्रकाश दिवस 2026 ची अधिकृत थीम काय निश्चित करण्यात आली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी,
एक स्थायी भविष्य के लिए प्रकाश, लाइट फॉर अ सस्टेनेबल फ्युचर. वर्ष 2026 साठी एक स्थायी भविष्य के लिए प्रकाश, लाइट फॉर अ सस्टेनेबल फ्युचर ही थीम ठेवण्यात आली आहे. यापूर्वीच्या म्हणजेच वर्ष 2025च्या आंतरराष्ट्रीय प्रकाश दिवसाची थीम प्रकाश नवकल्पना समाज अशी होती. प्रश्न क्रमांक 10 वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयातर्फे नुकत्याच प्रसिद्ध करण्यात आलेल्या 7व्या लीड्स रिपोर्ट 2025 अहवालात तटीय राज्यांच्या श्रेणीत कोणते राज्य सर्वोच्च स्थानी राहिले आहे? तर हे राहिलेले आहे तमिळनाडू. या ठिकाणी सुद्धा तमिळनाडू राहिलेला आहे. तर लीड्स रिपोर्ट 2025 अहवाल प्रसिद्ध झालेला आहे. लीड्स म्हणजे लॉजिस्टिक इज अक्रॉस डिफरंट स्टेट्स याची 7वी आवृत्ती आहे. प्रकाशित केलेलं आहे वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय भारत सरकार यांनी 13 मे 2026 ला प्रकाशित झालेलं आहे. संकल्पना 2018च्या जागतिक बँकेच्या लॉजिस्टिक परफॉर्मन्स इंडेक्स म्हणजे LPI च्या धर्तीवर हा अहवाल प्रसिद्ध करण्यात येतो. यामध्ये शीर्ष म्हणजे महत्वाची राज्य तर तटीय राज्य तामिळनाडू सर्वोच्च, भूविष्ठित राज्य उत्तर प्रदेश सर्वोच्च, ईशान्य राज्य मिझोरम सर्वोच्च तर केंद्रशासित प्रदेश दिल्ली सर्वोच्च. प्रश्न क्रमांक 11 अलीकडे JCD प्रभाकर यांची कोणत्या राज्याच्या 17व्या विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे तामिळनाडू, ऑप्शन सी. तर JCD प्रभाकर यांची तामिळनाडू विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड झाली. ते TVK पक्षाचे आमदार आहे. 17व्या तामिळनाडू विधानसभेचे नवे अध्यक्ष आहेत. तर 12 मे 2026 रोजी तामिळनाडू विधानसभेत त्यांची निवड झालेली आहे. आणि उपाध्यक्ष म्हणून रविशंकर जे TVKचेच आहे. TVK या तमिळगा वेत्री कळगाम या पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आहे. थलपती विजय किंवा C. जोसेफ विजय जे तामिळनाडूचे मुख्यमंत्री बनलेले आहेत. प्रश्न क्रमांक 12 भारताचा पहिला मेगा ग्रीनफील्ड शिपयार्ड तामिळनाडूतील थुथुकुडी येथे उभारण्यासाठी भारताने कोणत्या देशाच्या कंपनीसोबत सामंजस्य करार केला आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, दक्षिण कोरिया. तर याच्याबद्दलची महत्वाची माहिती बघा. भारताचा पहिला मेगा ग्रीनफील्ड शिपयार्ड तामिळनाडूमध्ये होतोय. भारतातील पहिला मेगा ग्रीनफील्ड शिपयार्ड तुतीकोरिन या ठिकाणी होतोय. तर 20 एप्रिल 2026 या दिवशी एक करार झाला दक्षिण कोरिया आणि भारतामध्ये. दक्षिण कोरियाची कंपनी HD कोरिया शिप बिल्डिंग अँड ऑफिशोर इंजिनिअरिंग लिमिटेड वार्षिक 2.5 मिलियन ग्रॉस टन म्हणजे 25 लाख ग्रॉस टन जहाज बांधणी क्षमता यांची आहे. प्रकल्पाची एकूण किंमत अंदाजे $4 अब्ज म्हणजे सुमारे 40,000 कोटी रुपये आहे. ग्रीनफील्ड म्हणजे पूर्वी कोणतेही उद्योग नव्हते अशा जागेवर पूर्ण नवे आधुनिक सुविधा बांधणे. 13वा प्रश्न युरोपियन T20 प्रीमियर लीग मधील डब्लिंग गार्डियन्स या फ्रँचायझी टीमचे मालक खालीलपैकी कोण बनले आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे राहुल द्रविड, ETPL चे मालक, ऑप्शन बी. तर राहुल द्रविड ETPL मधील डब्लिंग फ्रँचायझीचे मालक बनले. ETPL युरोपियन T20 प्रीमियर लीग आहे. याच वर्षी त्याची सुरुवात होणार आहे. युरोपमधील पहिली ICC मान्यता प्राप्त बहुउद्देशीय फ्रँचायझी T20 स्पर्धा आहे. डब्लिन गार्डियन्स म्हणजे डब्लिन आयर्लंड मालकी राहुल द्रविड यांची आहे. डब्लिन टीमचा कॅप्टन रविचंद्रन अश्विन आहे. यात 6 फ्रँचायझी टीम आहे आणि पहिला हंगाम 26 ऑगस्ट 2026 पासून सुरू होईल आणि 20 सप्टेंबर 2026 पर्यंत चालेल. प्रश्न क्रमांक 14 जागतिक आरोग्य संघटना WHO च्या वर्ल्ड हेल्थ स्टॅटिस्टिक अहवालानुसार 2020 ते 23 दरम्यान जगभरात COVID-19 मुळे अंदाजे किती अतिरिक्त मृत्यू झाले आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, 2.21 कोटी. प्रश्न क्रमांक 15 महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीनं दिले जाणारे मधुमित्र आणि मधुसखी पुरस्कार 20 मे 2026 रोजी कोणत्या दिवसाचे औचित्य साधून दिले जाणार आहे? तर हे दिले जाणार आहे जागतिक मधमाशी दिनाचे औचित्य साधून. 20 मे ला काय आहे? जागतिक मधमाशी दिन. तर मधुमित्र पुरस्कार व मधुसखी पुरस्कार जाहिरात महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने 2026 ला मधुमित्र पुरस्कार व मधुसखी पुरस्कार दिले जाणार आहेत. यामध्ये लातूरचे ज्ञानेश्वरी मलिले, छत्रपती संभाजीनगरचे गणेश बोरकुल,
बुलढाण्याचे राजेंद्र दास बैरागी, पुण्याच्या श्वेता वायाळ यांना हे पुरस्कार जाहीर झालेले आहे. पुरस्काराची सुरुवात 2023 पासून तर पुरस्काराचे वितरण 20 मे 2026 या जागतिक मधमाशी दिनी होणार आहे. प्रश्न क्रमांक 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये 30 मे पासून सुरू होणाऱ्या SIR च्या तिसऱ्या टप्प्यामध्ये एकूण किती कोटी मतदार समाविष्ट आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे 36.73 कोटी, ऑप्शन डी. तर मित्रांनो, हे होते आजचे महत्त्वाचे 16 प्रश्न 17 मे 2026 च्या संदर्भात. जर तुम्ही आतापर्यंत आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. मोफत क्विज आणि PDF साठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि याच चालू घडामोडी तुम्हाला रील स्वरूपात बघायचे असतील तर Instagram आणि Facebookला फॉलो करून घ्या आणि सपोर्ट करा. तुमचा एक लाईक, एक फॉलो आमचं प्रोत्साहन वाढवत असतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. भेटूया उद्याच्या व्हिडिओत. थँक्यू सो मच.